HUM 101. Students, please mute yourself. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या मार्फत मी सर्वांचे स्वागत करते. आपण HUM 101 इथे मानव विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा घटक पाहणार आहोत. त्याच्यातला घटक दुसरा कलांचे स्वरूप आणि वर्गीकरण हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कलांचे स्वरूप, कलेचे वर्गीकरण, कला व्यवहार, कलेची भाषा, कला आणि सामाजिक जीवन, कलेची सांस्कृतिक वर्गीकरण हे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं पाहूया कलांचे स्वरूप. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंग, इंद्रधनुष्याचे रंग, दूरवर शांतपणे पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावरील आढळणाऱ्या लाटा, उंच उंच पर्वत शिखरे, चांदण्यांनी भरलेले आकाश, हिरवीगार वनश्री, विविध प्रकारचे पशु पक्षी, फुले या साऱ्यांनी निसर्ग नटलेला आहे, समृद्ध झालेला आहे. त्यात कितीतरी सौंदर्य साठलेले आहे. या सौंदर्याचा आस्वाद माणूस जाणते अनजाणतेपणी सतत घेत असतो. माणूसही निसर्गाचेच एक अपत्य आहे. त्यांचे निसर्गाशी एक अतूट नाते आहे. निसर्गाकडून तो सतत काही ना काहीतरी शिकत असतो. निसर्गाचे अनुकरण करण्याची त्याच्यात एक मूलभूत प्रवृत्ती आपल्याला असल्याचे दिसून येते. पुढचं पाहूयात आता कला म्हणजे काय. तर कला म्हणजे नेमकं काय. कलेची निर्दोष व्याख्या करणे जवळजवळ अशक्यच आहे. तथापि कलेचे स्वरूप समजावून घेताना आपल्याला तिच्या व्याख्यांचा उपयोग होऊ शकतो. अनेक सौंदर्यात तसेच कला समीक्षक यांनी कलेच्या विविध प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत. अशा काही महत्वाच्या व्याख्यांचा आढावा आपण थोडक्यात घेऊयात. तर सिडने कॉल्विन हे काय म्हणतात, तर मुक्तपणे आणि विचारपूर्वक भावनांचे प्रकटन आणि उद्भावन करण्याच्या हेतूने लयबद्ध हालचालीचे किंवा उच्चाराचे किंवा सुरक्षित आकृतीचे नियम पाळून माणूस जे काही विशिष्ट असे आविष्कार करतो किंवा रचना तयार करतो, ज्यातून साक्षात उपयोगाचे काही ना काही मिळो पण अनेकांना शाश्वत व सात्विक किंवा तटस्थ असा आनंद मिळतो, असे सर्व काही म्हणजे ललित कला होय. तर व्हेरॉन काय म्हणतात, मानवाला ज्या भावनांचा अनुभव येतो त्या भावना, रेखा, रंग, हावभाव, ध्वनी, शब्द इत्यादींच्या साहाय्याने बाहेर प्रकटीकरण करणे म्हणजे कला होय. तर सली हे काय म्हणतात, तर चिरंतर वस्तू निर्माण करणारी किंवा एखाद्या घडणाऱ्या कृतीची प्रतिकृती करणारी किंवा श्रोत्याला किंवा प्रेक्षकाला निर्हेतुक सुखसंवेदना देणारी व ते कर्म होत असताना स्वतः कलाकारांना सुद्धा अभूतपूर्व आनंद देणारी ती कला होय. तर क्रोध हे काय म्हणतात, तर कला म्हणजे कलावंतांच्या अंतरंगात प्रतीत झालेला अनुभूतीचा बाह्य आविष्कार किंवा आत्मविष्कार होय. तर लिलो व टॉल्स्टोन म्हणतात की आपल्या मनातील भावभावना तिच्या रेखा, रंग, ध्वनी किंवा शब्द यांच्या माध्यमातून अशा रीतीने व्यक्त करणे की त्याच्या दर्शनाने किंवा श्रवणाने दुसऱ्यांच्या मनात भावतरंग निर्माण व्हावे. तर फ्रोबेम काय म्हणतात, कला स्वयं निसर्गता आहे. क्रीडा ही एक मुक्त अभिव्यक्ती असून कला ही देखील एक काय आहे, क्रीडाच आहे. तर महात्मा गांधी यांची व्याख्या कशी आहे, तर खरी कला आत्म्याची अभिव्यक्ती असते आणि तिच्या बाह्य रूपाला माणसाच्या आंतरिक चैतन्याच्या अभिव्यक्तीपर्यंतच मूल्य असते. तर ज्ञानकोशकार श्री व्यंक केतकर काय म्हणतात, ललित कला म्हणजे भावना व्यक्त करणे व ती उद्दीपित करण्याकरिता स्वतंत्रपणे व विचारपूर्वक तालबद्ध गती किंवा ध्वनी किंवा नियमबद्ध आकृती काढण्याचे नियम पाळून कृती करणे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उपयोगाची दृष्टी न ठेवता केवळ अनेकांना चिरकालीन व निरपेक्ष आनंद प्राप्त करून देण्याकरिता केलेली मनुष्याची प्रत्येक कृती ही ललित कला या संज्ञेला पात्र होते. ते यावरून आपण बघू शकतो की कलेची व्याख्या करण्याचे वरील प्रयत्न कलेच्या अनेक घटकांवरती, अंगांवरती प्रकाश टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कला म्हणजे कलावंतांच्या भावनाचे प्रकटीकरण असते. ते रेखरंग, ध्वनी, शब्द यांसारख्या माध्यमातून केले जात असते. ते प्रकटीकरण करण्यात कलाकाराला एक प्रकारचा निर्हेतुक आनंद होत असतो. तसेच त्यापासून आस्वाद कला ही निर्हेतुक आनंद होत असतो. या सर्व बाबी प्रत्येक कलाच्या प्रत्येक आविष्कारात असतातच असा नियम नाही. तर आता आपण कला, स्वभाव व वादग्रस्त संकल्पना काय आहेत ते बघूया. तर कलेच्या वरील व्याख्यांच्या आणि वर्णनाचा विचार केल्यावर असे लक्षात येते की त्यांच्या आधारे कलेत सर्वसामान्य काय
काय असते ते आपण ठरवू शकतो. तसेच कलेत काय काय येऊ शकते, कशाला कला म्हणता येणार नाही तेही आपण ठरवू शकतो. परंतु या व्याख्येच्या आधारे कला व कलाबाह्य गोष्टी म्हणजे कला, कामगिरी यांच्यात सीमारेषा स्पष्ट आखता येत नाही. यातून गॅली या विचारवंताने अशी संकल्पना पुढे आणलेली आढळते की कला ही एक स्वभावतः वादग्रस्त संकल्पना आपल्याला दिसून येते. या संकल्पनेच्या मर्यादा कायमच्या आखून ठेवण्यात आलेल्या आहेत. तिच्यात आतापर्यंत पुष्कळ बदल झालेले आहेत व पुढेही होणार आहेत, म्हणून तिला खुली संकल्पना म्हणता येते. संकल्पनेच्या या खुलेपणामुळे ती वादग्रस्त ठरत असते. पुढचं आपण बघूया कला आणि कारागिरी. ललित कलेचे नेमके स्वरूप समजून घेताना कला या कामगिरी यांच्यात फरक करणे उपयुक्त ठरते. कलेत सौंदर्य निर्मिती आणि स्वात्वाभिव्यक्ती ही मूल्ये महत्वाची ठरतात. तर कारागिरांच्या संदर्भात वस्तूची फक्त उपयोगिताच तेवढी गृहीत धरली जाते. कलेचे स्वरूप पाहताना आपण प्रथमतः निसर्ग सौंदर्यापेक्षा कलेतील सौंदर्य कसे भिन्न आहे हे पाहिले. नंतर कलेच्या आणि व्याख्यांचा विचार केला. त्यानंतर कला व कामगिरी यांच्यातील फरक पाहिले. आता आपण काही विद्वानांनी केलेली कलेची वर्गीकरणे थोडक्यात पाहूया. तर कलेच्या वर्गीकरणाचे मुख्यतः 5 मानके आहेत. पहिलं म्हणजे कला आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार केलेले वर्गीकरण. दुसरं म्हणजे कलेचे माध्यमानुसार केलेले वर्गीकरण. तिसरे इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरण. चौथे प्रयोगशरणतेनुसार केलेले वर्गीकरण. आणि चौथं म्हणजे आकार आणि आशय या निकषातून केलेले वर्गीकरण. आता आपण पाहूयात. पहिलं कला आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार केलेले वर्गीकरण हे कशा स्वरूपाचे आहे. तर प्रत्येक कलेत काल आणि अवकाश हे दोन्ही घटक सहभागी असतातच, परंतु ज्या कलेचा आस्वाद घेताना कालाचा प्रत्यय प्राधान्याने येतो तिला कालाभिमुख कला म्हणतात. उदाहरणार्थ संगीत. संगीत हे काही एका कालखंडात उलगडत जाते, क्रमाक्रमाने प्रकटन होते. तसेच संगीताचा आस्वाद हाही एक कालावधीत ज्या क्रमाने संगीत प्रकट होते त्या क्रमाने घेतला जातो. पण संगीत कला ही अवकाश व्यापणारी कला नव्हे. जे संगीत मोठ्या मैफलीत प्रत्यक्ष पाहून अनुभवता येते तेच छोट्याशा रेडिओतून डोळे मिटूनही अनुभवता येते. म्हणजेच संगीत कलेत काल परिमाणे जसे महत्वाचे असते तसे अवकाश महत्वाचे नसते, म्हणून संगीताला कालाभिमुख कला म्हणता येईल. पुढचं या उलट ज्या कलेचा आस्वाद घेताना अवकाश हा घटक प्राधान्याने आढळतो तिला अवकाशाभिमुख कला असे म्हणतात. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला या अवकाशाभिमुख कला आहेत. एखादे शिल्प किंवा चित्र तयार करण्यासाठी कलाकाराला कित्येक दिवस लागतील, पण त्या चित्राचा आस्वाद घेताना आस्वादकाचा संबंध त्या चित्रनिर्मितीच्या कालखंडाशी येत नाही, तर आस्वादकाचा संबंध विशिष्ट द्विमितीयुक्त अवकाश व्यापणाऱ्या चित्रकृतीशी किंवा त्रिमितीयुक्त अवकाश व्यापणाऱ्या शिल्पकृतीशी येतो. म्हणून चित्रकला व शिल्पकला या अवकाशाभिमुख म्हटल्या जातात. पुढचं कलेच्या माध्यमानुसार केलेले वर्गीकरण. ज्यावेळी एकाच माध्यमातून कलेचा आविष्कार होतो त्या कलेला एक माध्यमी कला म्हटले जाते. उदाहरणार्थ शिल्पकलेत दगड, लाकूड, धातू किंवा माती यापैकी एकच माध्यम वापरले जाते. तर शास्त्रीय संगीतात स्वर हे माध्यम वापरले जाते. ज्या कलेतून अनेक माध्यमांचा वापर होतो त्या कलेला बहुमाध्यमी कला म्हणता येते. उदाहरणार्थ नाटकात स्वर, ध्वनी, चित्र, अभिनय अशी अनेक माध्यमे एकत्र आलेली आपल्याला दिसून येतात. पुढचं आहे इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरण. ज्या कलेचा केवळ एका इंद्रियामार्फतच आस्वाद घेतला जातो ती एकेंद्रिय ग्राह्य कला होईल. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला या पाहिल्या जातात. तेथे केवळ दृक संवेदनांना आवश्यक असते, म्हणून या कलेला दृश्य कला असे म्हणतात. केवळ श्रवणाने जिचा आस्वाद घेतला जातो ती श्राव्य कला होय. उदाहरणार्थ संगीत. ज्या कलेच्या आस्वादासाठी दृष्टी आणि श्रवण या दोन्ही इंद्रियांची आवश्यकता असते त्या कलेला दृकश्राव्य कला म्हणता येईल. येथे उदाहरण म्हणून आपण म्हणू की नाट्यकला, नृत्यकला याच्यासाठी आपल्याला दृक आणि श्राव्य या दोन्ही इंद्रियांचा वापर करावा लागतो. पुढचं आहे प्रयोगशरणतेनुसार केलेले वर्गीकरण. प्रयोगशरण कला म्हणजे जी निश्चित कालावधीत प्रस्तुत केली जाते आणि प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय सादरीकरणाशिवाय जी सिद्ध होत नाही, आस्वादता येत नाही ती कला होय. प्रत्येक वेळी त्या कलेचा प्रयोग व्हावा लागतो, ती सादर व्हावी लागते. उदाहरणार्थ नृत्य, नाट्य या कला न प्रयोगशरण कला म्हणजे जिच्या आस्वादासाठी प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागत नाही.
तर एकदा निर्मिती झाल्यानंतर चा कितीही वेळ आस्वाद घेता येतो. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला, साहित्य इत्यादी. पुढचं आहे आकार आणि आशय या निकषानुसार केलेले वर्गीकरण. ज्या कलेच्या आस्वादनात आकार हा प्राधान्याने जाणवतो किंवा आकार प्रधान कला आपण म्हणतो. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला. अर्थात अशा कलांमधून आशय असू शकतो परंतु त्याला प्राधान्य नसते. ज्या कलेच्या आस्वादनामध्ये आशय हा प्रभावकारी घटक असतो तिला आशय प्रधान कला म्हणतात. उदाहरणार्थ साहित्य, नाट्य या कला. अर्थात या कलांमधून आकार हा असतोच परंतु आशया इतका प्रभावी नसतो. ज्या कलेतून आकार आणि आशय दोन्हीही प्राधान्य असते त्या कलेला आकारशय प्राधान्य कला म्हणता येईल. उदाहरणार्थ संगीत, नाट्य, नृत्य इत्यादी. आता आपण कला व्यवहार म्हणजे काय पाहूया. आतापर्यंत आपण कलेचे म्हणजे ललित कलेचे स्वरूप आणि वर्गीकरण यांचा विचार केला. कला आणि कलाकृती ही कलाकारापासून आस्वादकाकडे होणाऱ्या ज्या मानवी व्यवहाराचा भाग म्हणून प्रगट होते त्या मानवी व्यवहाराला कला व्यवहार किंवा कला व्यापार म्हटले जाते. चित्रकार चित्र काढतो तेव्हा त्याला निर्मितीचा आनंद मिळतो. तसे म्हटलं तर कला व्यवहाराचे प्रमुख 3 घटक आहेत. पहिला आहे कलाकार, दुसरा आहे कला किंवा कलाकृती आणि तिसरं आहे आस्वादक. आता आपण पहिलं कलाकार म्हणजे काय पाहूया. तर कला निर्मिती म्हणजे सौंदर्य निर्मिती आणि ती निर्माण करतो तो कलाकार. कधी कधी कलाकार स्वांतन सुखाय कला निर्मिती करतो परंतु बऱ्याचदा तो कलेच्या माध्यमातून आपले अनुभव, भावभावना, विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकाराकडे सूक्ष्म आणि तीव्र अशी संवेदना शक्ती असते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा गुण असतो तो म्हणजे सहृदयता. या सहृदयतेमुळे एखादी स्वतः अनुभवने घेतलेली गोष्ट सुद्धा अगदी हुबेहूब व प्रभावीपणे कलाकारांकडून मांडली जाऊ शकत असते. पुढचं आहे कला आणि कलाकृती. तर कलांचे स्वरूप, कलेसाठी वापरले जाणारे साधने, माध्यमे या साऱ्यात प्रचंड वैविध्य आहे. तरीही या साऱ्यातून कलाकृतीच्या रचनेमागची काही सामान्य तत्वे शोधण्याचा प्रयत्न अभ्यासकारांनी केलेला आहे. कलाकृतीची ही रचना तत्वे अशी सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे कलाकृती भौतिक अथवा वस्तुगत आधार आणि दुसरा साधन, माध्यम, आकार आणि आशय. पुढचं विषय आणि उद्देश आणि पुढचं आहे शैली. तर कलाकृतीचा भौतिक आधार कुठला आहे ते बघा. तर कला ही केवळ कल्पना आणि स्वप्नरंजन नाही तर जाणीवपूर्वक केलेली लालित्यपूर्ण प्रत्यक्ष कृती असते. याचाच अर्थ तिचे वास्तव्य कोणत्या तरी भौतिक आधाराने असते. अर्थातच ती दिक आणि काल यांनी निबद्ध असते. दिक काल यांना सोडून जड किंवा भौतिक वस्तू अस्तित्वात येणार नाही. आपल्या अमूर्त अशा कल्पनेचा मूर्त रूप देण्यासाठी भौतिक वास्तवाचा आधार हा आपल्याला घ्यावाच लागत असतो. पुढचं आहे साधन, माध्यम, आकार आणि आशय. कोणत्याही कलाकृतीबाबत आपण 2 प्रकारची विधाने करू शकतो. एक तर त्या कलाकृतीतून कलाकाराला काहीतरी सांगायचं आहे किंवा स्वतःचा काहीतरी अभिप्राय रसिकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याला त्या कलाकृतीचा काय सांगायचं आहे, काय व्यक्त करायचं आहे तो कलाकृतीचा आशय होईल. आणि दुसरं म्हणजे कलाकाराने त्याला जे व्यक्त करायचं आहे ते एका विशिष्ट प्रकारे व्यक्त होत असते. आशय आणि आकार हा फरक साहित्य, कला, प्रतिकात्मक कलांमध्ये जितक्या स्पष्टपणे करता येतो तितक्या स्पष्टपणे शब्द किंवा एकेंद्रिय ग्राह्य कलामध्ये करता येतोच असे नाही. पुढचा आहे विषय आणि उद्देश. सर्वसाधारणपणे प्रत्येक कलाकृतीचा काहीतरी विषय असतो. कलाकृतीला बहुधा काहीतरी नाव दिले जाते, शीर्षक दिले जाते. यावरून ही गोष्ट सूचित होते. मग ती कथा, कादंबरी, कविता असेल किंवा चित्रकृती असेल, शिल्पकृती असेल, नृत्यप्रयोग असेल वा नाट्य. पुढचं आहे शैली. कलेचा एक महत्वाचा घटक शैली आहे. तिची साधने, तेच माध्यम, तोच आशय, पण त्या आशयाची मांडणी वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. ही मांडणी करताना त्या कलाकारांची काही स्ववैशिष्ट्ये, काही रीती वैशिष्ट्ये प्रकट होत असतात. पुढचं आहे आस्वादक. कला व्यवहारातील तिसरा महत्वाचा घटक म्हणजे आस्वादक होय. आस्वादक किंवा रसिकांशिवाय कलेला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आस्वादकाने घेतलेला कलेचा अनुभव म्हणजे कलास्वाद. यालाच रसस्वादही म्हटले जाते. कलेतून मिळणारी सौंदर्यानुभूती हिलाच रस म्हणता येईल. आस्वादक कलेचा अनुभव घेतो त्यावेळी त्यातून रस म्हणजे सौंदर्यानुभूती मिळवत असतो. म्हणूनच आस्वादकाला रसिकही म्हटले जात असते.
आपल्याला म्हणता येईल. रसस्वादातून अनुभव हा एक प्रकारचा रंगून जाण्याचा, रमण्याचा अनुभव असतो. कलाकारांच्या कला निर्मितीतून निर्माण झालेले सौंदर्य रसिकाकडून जेव्हा आस्वादले जाते तेव्हा कला व्यवहार पूर्णत्वास जातो. सौंदर्याचे अर्थपूर्ण आकलन, संवेदन म्हणजेच आपण आस्वादन असे म्हणता येऊ शकते. चौथा आहे कलाकार आणि रसिक यांचे साम्य. कलाकार आणि रसिक असे दोन वर्ग आपणास ढोबळमानाने मानित असलो तरी कलाकार हा मूळतः रसिक असावाच लागतो. म्हणजेच सर्व कलाकार मुळात रसिक असतात, परंतु सर्व रसिक कलाकार होऊ शकत नाहीत. आस्वादकांचे सामान्यतः 3 वर्ग कल्पिता येतील. पहिलं म्हणजे सामान्य प्रेक्षक, दुसरं म्हणजे रसिक आणि तिसरं म्हणजे समीक्षक. तर सामान्य प्रेक्षक म्हणजे काय? तर सामान्य प्रेक्षकांच्या आवडीनिवडी साधारणतः लोकप्रिय किंवा पॉप्युलॅरिटी या सदरात मोडतात. सामान्य प्रेक्षक हा कलास्वाद पूर्णतः समर्प होतो, डुंबून जातो, भान हरपून त्यात सहभागी होत असतो. पुढचा आहे रसिक. आस्वादकातील दुसरा वर्ग म्हणजे रसिक. यांच्याकडे तरल संवेदन क्षमता असते, तसेच त्याला कलाकृतीचे अंतरंग, तंत्र, प्रेरणा इत्यादींचे ज्ञान असते. त्याला असलेल्या पूर्वज्ञानामुळे त्याचा आस्वाद सामान्य प्रेक्षकांपेक्षा अधिक समृद्ध आणि अभिरुची प्रसन्न असू शकतो. सामान्य प्रेक्षकांच्या नजरेतून सुटलेले बारकावे रसिकांच्या नजरेतून सुटत नाही. कलेतील वास्तव्य हे कलात्मक आहे असं त्यांचं म्हणणं असतं. पुढचं आहे समीक्षक. आस्वादकातील तिसरे वर्ग म्हणजे समीक्षक. समीक्षक हा मूळतः सहृदय रसिक असावाच लागतो. ती त्यांची आवश्यक अट आहे. रसग्रहण करतानाच कलाकृतीचे विश्लेषण, मूल्यमापन, भाष्य करण्याचे भान त्याला ठेवावे लागतच असते. पुढचा आहे कलेची भाषा. कलेची भाषा ही दैनंदिन भाषेपेक्षा मुळातच वेगळी ठरते. दैनंदिन भाषेत आपण आपला आशय बऱ्याचदा साध्या सरळ शब्दात रोखठोकपणे व्यक्त करतो. कलाकार आपला आशय वेगवेगळ्या प्रकारे का व्यक्त करतो? कारण एकतर कलेचे प्रयोजन केवळ आशयाचे प्रकटीकरण हे नसेल तरी ललित निर्मिती, सौंदर्य निर्मिती हे असते. म्हणजेच कलाकाराला आपला आशय कसा तरी व्यक्त करायचा नसतो, तर सुंदर रीतीने व्यक्त करायचा असतो. त्यामुळे कलेची भाषा सामान्य भाषेपेक्षा वेगळी ठरते, ती त्यातील सौंदर्य तत्वांमुळे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे कलेची भाषा ही सूचकपणे अप्रत्यक्षपणे आशय व्यक्त करत असते. काही वेळा कलाकारांनी जे माध्यम निवडलेले असते त्या माध्यमाच्या काही मर्यादा आपल्याला असल्याचे दिसून येते. पुढचं आपण बघूया कला आणि सामाजिक जीवन. पहिलं म्हणजे कलाकार एक माणूस आहे. तर कलाकार हा समाजाचाच एक घटक असतो, अपत्य असतो. त्याला एक सामाजिक दर्जा असतो, एक भूमिका पार पाडावी लागते. तो आपल्या कलेद्वारे तसेच वर्तनाद्वारे इतरांना काही संस्कार करीत असतो, तसेच काही आदर्श निर्माण करत असतो. पुढचा आहे समाजाचा कलेवर परिणाम. समाजाच्या आर्थिक व्यवस्थेचा कला व्यवहारावर परिणाम होत असतो. एखादा समाज अत्यंत मागासलेला असेल, तेथे खाण्यासाठीही पुरेसे अन्न नसेल, तेथे उच्च कलेची निर्मिती होणे, अभिरुची संपन्न आस्वादक असणे या गोष्टी शक्य होणार नाहीत. तिसरा आहे कलेचा समाजावरील परिणाम. सामाजिक परिस्थितीचा कलेवर कसा परिणाम होतो हे आपण पाहिले, पण सामाजिक परिस्थितीला शरण न जाता एखादा कलाकार स्वतंत्रपणे कला निर्मिती करतो हे आपण पाहिले. कला आणि समाज यांचा संबंध, समाजाकडून कलेकडे आणि समाजाचा प्रभाव कलेवर असा एकतर्फी आपल्याला दिसून येत नाही. पुढचा आहे कलेचा कला म्हणून होणारा परिणाम. कला ही कला म्हणून जेव्हा आस्वादकांकडून आस्वादली जाते त्यावेळी कलेचे पहिले प्राथमिक कार्य म्हणजे ती आस्वादकाला गुंतवून ठेवते, रमवते, त्यांची करमणूक करते. बऱ्याचदा आस्वादक दैनंदिन जीवनातील ताणतणावांनी ग्रासलेला आपल्याला दिसून येतो. कलेचे कलाबाह्य विधायक परिणाम. कलेतून कलाकार स्वतःचे अनुभव कलात्मक रीतीने मांडत असतो, स्वतःचे अनुभव विश्व उघडत असतो. त्यात आस्वादक रस घेतो आणि पर्यायाने स्वतःचे अनुभव विश्व विस्तारित करतो. कलाबाह्य विघातक परिणाम. कला ही समाजावर जशी विघातक परिणाम करू शकते त्याचप्रमाणे विधायक परिणाम करू शकते, त्याचप्रमाणे विघातक परिणामही घडू शकते. एखाद्या वादग्रस्त विषयावर समाजमन कलुषित करण्याचे काम करू शकते. पुढचं आहे कलेसाठी कला. कलेसाठी कला मानणाऱ्यांच्या मतानुसार केलेला कोणतेही उपयुक्तवादी मूल्य नसते, कोणत्याही बाह्य हेतू नसतो.
कला हेच कलेचे अंतिम ध्येय होय असे मानतात. कोणत्याही अन्य गोष्टीसाठी कला ही वापरायची नसून ती केवळ मनोरंजनासाठी स्वीकारायची असते. हा विचार 19व्या शतकाच्या सुरुवातीस आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जीवनासाठी कला तर संपूर्णपणे जीवनवादी सौंदर्य सिद्धांत मांडताना जॉन डुई हा एक विचारवंत होय. त्याच्या मते सामान्य अनुभव व कलानुभव यात गुणात्मक फरक नसतो. सामान्य अनुभवापेक्षा कलानुभव जास्त तीव्र, समृद्ध व व्यवस्थित बांधलेला असतो. सामान्य जीवनातील मूल्यवान गोष्टीमध्ये तीव्रता, सूक्ष्मता, तरलता आली की कलाकृती ही निर्माण होत असते. पुढचं आहे कलेची सांस्कृतिक वर्गीकरणे. अभिजात कला किंवा अभिरुचीच्या दृष्टीने उच्च समजल्या जाणाऱ्या कलेचा आस्वादक हा जाणकार, समजदार असावा लागतो. कलेच्या ज्ञानाबरोबरच त्यात असणारी सूक्ष्मतेची जाणीव त्यांच्याकडे असावी लागते. या प्रकारात कलेचे शास्त्र करून आस्वाद घेता येत असतो. पुढचं आहे जनप्रिय कला. सर्वमान्य लोकांची गरज, आवड, निवड, अभिरुची लक्षात घेऊन निर्मिलेली कला म्हणजे जनप्रिय कला होय. आज आपण पाहतो की तमाशा, वगनाट्य, सनिमय संगीत, कथाकने अशा कला ढोबळ मानाने जनप्रिय स्वरूपात सादर होतात. या कलेचा आस्वाद वर्ग संख्येने फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे लोककला. लोककलांना काही प्रमाणात सरकारी आश्रय मिळालेला असून अभिजनांमध्येही त्यांना काही वेळा प्रतिष्ठा दिली जाते. पण एकूण शहरीकरणाच्या व वैश्वीकरणाच्या प्रभावामुळे लोककलांचे मूळ स्वरूप हळूहळू लोप पावत चाललेले दिसून येते. पुढचं आहे भक्तिकला. तर मंदिर, मठ, आश्रय अशा ठिकाणी ज्याने स्वतःला वाहून घेतलेले असते किंवा हिंदू कला प्रमाणे जैन कला, बौद्ध कला यांच्या कला निर्मितीकडे पाहिल्यास याची प्रचिती येते. साधकाला आपली निर्मिती ईश्वर चरणी किंवा उपासनेचा भाग म्हणून अर्पण करायची असते. त्यातून त्याला पैसे, प्रसिद्धी अशा लौकिक गोष्टींची गरज नसते. या कलेतून मुख्यतः भक्ती रसाची अपेक्षा केलेली आपल्याला दिसून येते. या प्रकारच्या कलेच्या निर्मितीत भव्यता, उदात्तता आणि आस्वादनता, तन्मयता या गुणांचे प्राधान्य आपल्याला दिसून येते. पुढचं आहे शिल्पकला. ही चिरकाल टिकावी या हेतूने निर्माण केलेली कला आपल्याला दिसून येते. आणि चित्रकला वरील सर्व ठिकाणी शिल्पाबरोबरच चित्रांचीही निर्मिती केली गेलेली दिसून येते. पुढचं आहे संगीत. नृत्य वरील पैकी अनेक मंदिरातून नृत्य कला जोपासली गेलेली आहे. भजन, कीर्तन इत्यादी प्रकारे भक्ती कलेचे प्रकार आपल्याला दिसून येतात. पुढचं आहे नृत्य. वरील पैकी अनेक मंदिरातून नृत्य कला जोपासली गेलेली आहे. साहित्य. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, एकनाथांची भारुडे, नामदेवांची पदे, तुकारामांचे अभंग, रामदासांची वचने, मीराबाईची भजने, कबीरांचे दोहे तसेच तुलसीदास, सूरदास, नानक, पुरंदरदास, त्यागार, नयनराय यांसारख्या अनेक लोकांचे आपल्याला इथे घटक आपल्याला दिसून येत असतात. तर आज आपण घटक दुसरा कलांचे स्वरूप वर्गीकरण ह्याच्यामध्ये कलांचे स्वरूप पाहिलेले आहे. कलेचे वर्गीकरण अभ्यासलेले आहे. कला हा व्यवहार कसा आहे ते पाहिलंय. कलेची भाषा काय आहे आणि कला आणि समाज जीवन कशा स्वरूपाचे असते आणि कलेचे सांस्कृतिक वर्गीकरण कसे केले जाते हे पाहिलेले आहे. पुढच्या ह्याला आपण घटक तिसरा अभ्यासणार आहोत. थँक्यू सो मच.